नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चंद्रकांत वारकाड, आपला नांदेड येथील जिल्हा प्रतिनिधी आहे. तर शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो ह्या कंपनीकडून आपण आज एक प्रात्यक्षिक क्षेत्र पाहूया. शेतकरी मित्रांचा हा स्वतःचा त्यांचा अनुभव पाहूया. असे आपले जिद्दी शेतकरी जे आहेत, आपल्या शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. अमोल दत्तराव पवार. बरं, आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा हळद जे पीक पाहण्यासाठी जे आलेलो आहोत, तर तुम्हाला या हळद पिकामध्ये आपण एक सडीसाठी कार्गोशील नावाचं औषध दाखवलं होतं. तर ते तुम्ही पाहता क्षणी आपल्यापासून हे कार्गोशील औषध घेतलेलं आहे. ते कार्गोशील ही बॉटल दाखवा शेतकरी मित्रांना. तर आपण हे सडीसाठी शेतकरी मित्रांनो यांना कार्गोशील सांगितलं होतं. तर भाऊ, तुम्ही कार्गोशीलमध्ये सडीसाठी समाधानी आहात का? हा, खूप समाधानी आहे सर. त्याचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला? सर, रिझल्ट खूप छान आहेत. छान आहेत. हो सर. बरं, शेतकरी मित्रांनी कार्गोशील वापरायला पाहिजे की नाही पाहिजे? आवश्यक वापरा पाहिजे सर. बरं, हे आपण आणि याच्यामध्ये एक तुम्हाला फणी आणि ग्रीनरी येण्यासाठी आणि फुटवे वाढीसाठी एक आपण शेतकरी मित्रांना एक औषध सांगितलं होतं, जंबो नावाचं. तर हे शेतकरी मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये हळदीमध्ये हे फुटवे आणि फणी जे निघत आहे ते पण पाहू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, इथं पण पहा तुम्ही, याच्यामध्ये फणी आणि शेंगा निघत आहे. तर जंबो पण हे भाऊला आपण सांगितलं होतं. आता ते तुम्हाला जंबोचा पण रिझल्ट कसा वाटला भाऊ याच्यामध्ये? सर, जम्बोचा पण खूप रिझल्ट चांगला आहे. छान आहे ना? हो, खूप छान आहे सर. बरं, जंबोमध्ये तुम्हाला ग्रीनरी कशी वाटते प्लॉटमध्ये? खूप छान वाटतं. छान आहे ना? आणि पहिले- फुटव्याची संख्या पण कशी आहे? सर खूप छान आहे. छान आहे ना? हो. आणि फणी पण आणि याच्यामध्ये जर निघत आहे. साईज पण खूप वाढली सर. ठीक आहे. हो. तर आता आपला मोबाईल नंबर सांगा एकदा शेतकरी मित्रांना. 997522 8923. आता हे जंबो आणि स्टंप, आपले जंबो आणि हे कार्गोशील आपण जे सांगितलं आहे, तर शेतकरी मित्रांनो आता त्यांनी वापरला हा अनुभव त्यांच्याकडून आपण जाणून घेतला आहे. तर आता शेतकरी मित्रांना आपण पुढील सांगतो की स्टंप एक्सपर्ट हे वापरायला पाहिजे ते. तर आता तुम्ही जंबो वापरलं, स्टंप वापरणार का नाही? सर, आवश्यक वापरू. अवश्य वापरणार ना? ठीक आहे सर. तर शेतकरी मित्रांना आपण हा पूर्ण परिसर एकदा व्ह्यू दाखवूया. तर शेतकरी मित्रांनो, आता हळदीचं जे क्षेत्र आहे भाऊचं जवळपास साधारणतः 1.5 ते 2 एकरचं आहे आणि ही नदी काठावर आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या शेतामध्ये 2 वेळेस पण पूर फिरून गेलेला आहे. तर आता आपण त्यांच्याकडून हा स्वतःचा अनुभव जाणलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती देत जाऊ. माझा पण नंबर सेव्ह करा, 95 27 00 36 66. धन्यवाद मित्र.